नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा आपला जो दिवस आहे तो दिवस आहे दिवस तिसरा। नंबर रोची जी काही आपण सध्या सिरीज पाहत आहोत त्या सिरीजचा आजचा आपला तिसरा दिवस आहे आणि ह्या तिसऱ्या दिवसामध्ये आपण जे आहे ते 2 हा जो नंबर आहे आणि त्यानंतर 9 हा जो नंबर आहे तो आपण ह्या दिवसामध्ये आपण शिकणार आहोत। ओके, मागच्या 2 व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला 3 त्यानंतर 4 आणि 5 इकडच्या हाताने म्हणजेच डाव्या हाताने आणि त्यानंतर उजव्या हाताने मी तुम्हाला 8, 7 आणि 6 हे जे काही नंबर्स आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत। जर तुम्ही पाहिलं नसेल तर ते अगोदरचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्ही पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित प्रॅक्टिस करता येईल। आणि त्याच्यानंतर मी प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जी काही आहे नंबर रोजची प्रॅक्टिस व्हावी म्हणून तुम्हाला एक मी PDF देत आहे, जी लिंकवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला प्रॅक्टिस फाईल भेटून जाईल आणि ती प्रॅक्टिस तुम्हाला कशी करायची हे सुद्धा मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। ओके, तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2 आणि 9 हे जे 2 नंबर आहेत ते आपण पाहणार आहोत। अगोदर आपण जे आहे ते तुमची बोटं व्यवस्थित पहिले ठेवून द्यायची आहेत, A S D F आणि त्यानंतर सेमीकॉलन L K आणि J। ओके, तर मग आपल्याला S हा जो बटन आहे तो तुम्हाला ह्या बोटाने टाईप करायचा आहे। ओके, जी तुमची करंगळी असते त्याच्या बाजूचे हे जे काही रिंग फिंगर आहे त्या रिंग फिंगरने तुम्हाला ते S हे बोट टाईप करायचे आणि यानेच यस हे शब्द आणि यानेच तुम्हाला 2 ही जी काही की आहे ती तुम्हाला टाईप करायची आहे। ओके, त्याच पद्धतीने तुम्हाला इकडचा जो काही फिंगर आहे त्याने तुम्हाला L हे जे काही शब्द आहे अक्षर ते तुम्हाला टाईप करायचे आणि त्याच बोटाने तुम्हाला 9 हे जे काही आहे ते तुम्हाला नंबर हा तुम्हाला टाईप करायचा आहे। ओके, तर आपण टाईप करूया। बोटं मी ठेवून दिली, S2 त्यानंतर S2। ओके, स्पेस दिला मी, त्यानंतर इकडचा हा जो आहे L9 त्यानंतर L9 आणि स्पेस। ओके, समजलं तुम्हाला? पुन्हा एकदा मी करून दाखवते, S2 स्पेस त्यानंतर L9 स्पेस। हा जो लेसन आहे जो आता मी तुम्हाला टाईप करून दाखवला तो तुम्हाला 2 ते 3 तास तुम्हाला तो टाईप करायचा आहे आणि मग तो टाईप करून झाल्यानंतर आपण नेहमीप्रमाणे तुम्हाला काही मी प्रॅक्टिससाठी शब्द देते ते तुम्हाला मी करून दाखवते, पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा एकदा जे काही 2 लेसन्स आहेत त्यांची एकदा पुन्हा ओव्हरऑल तुम्हाला रिव्हिजन करून देते या लेसनच्या सोबतच। ओके, तर मग आपण इथे बोटं ठेवलेली आहेत। ओके, आणि मग आता आपण टाईप करूया। पहिल्यांदा तुम्हाला टाईप करायचे S त्यानंतर 2। ओके, त्यानंतर तुम्हाला या बोटाने हा जो बोट आहे त्याने तुम्हाला टाईप करायचा आहे D आणि 3। ओके, नंतर आपल्या इंडेक्स फिंगरने F4 F5। ओके, आणि स्पेस। कळलं तुम्हाला? हे तिन्ही लेसन मी मिक्स केलेले आहेत। त्यानंतर पुन्हा L त्यानंतर 9 हे झालं आपला आजचा लेसन, त्यानंतर K ह्या बोटाने K त्यामध्ये 8। ओके, हा तुमचा सेकंड लेसन आहे। K प्रेसच झालेलं नाहीये, याच्यामध्ये मी पुन्हा एकदा बोटं ठेवलेली आहेत, K 8 आणि त्यानंतर J6 J7 हे आपले तिन्ही लेसन मी जे आहे ते तुम्हाला एकत्र दाखवलेले आहेत। आता तुम्हाला प्रॅक्टिससाठी जे शब्द लागणार आहेत ते मी तुम्हाला देणार आहे। तुम्हाला टाईप करायचं आहे S2 त्यानंतर तुम्हाला स्पेस द्यायचे। ओके, तुम्हाला काय करायचे, स्पेस द्यायचे आणि स्पेस देऊन तुम्हाला टाईप करायचा आहे आपला L9। ओके, हा जो एक जो आहे तो तुम्हाला शब्द 3 लाईन टाईप करायचा आहे। हा तुम्हाला शब्द काय करायचा आहे, 3 लाईन टाईप करायचे। पुन्हा एकदा सांगेल मी, वर्डमध्ये करा, नोटपॅडमध्ये करा किंवा तुम्ही वर्डपॅडमध्ये पण करू शकता। ओके, 3 लाईन एक एक शब्द आणि साईज जी आहे ती 16 ठेवायची। मी 16चाच आग्रह का करते, तशी मी जी आहे ती 48 केलेली आहे की जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये ती जी साईज आहे ती तुम्हाला मोठी दिसायला पाहिजे, पण तुम्ही टाईप करत असताना तुम्हाला ती किती करायची, 16
16 करायचे. कशासाठी की जर तुम्ही 48 किंवा 50 जर साईज जर ठेवता तर ते तुमचं लगेच 3-3 लाईन टाईप करून होऊन जाईल. मग ही स्वतःचीच फसवणूक केल्यासारखं होतं. तर तसं न करता तुम्हाला 16 साईज ठेवून प्रत्येक जो शब्द आहे तो तुम्हाला किती वेळा टाईप करायचा आहे, 3 लाईन जो आहे तो तुम्हाला टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून काही शब्द सांगते. SW2S हा एक झाला. त्यानंतर LO, त्यानंतर 9L. ओके, स्पेस देऊन पुढे. त्यानंतर S22S, त्यानंतर स्पेस. त्यानंतर तुम्हाला टाईप करायचं आहे L99L. ओके, त्यानंतरचा पुढचा शब्द आहे 9L2 आणि S. ओके, स्पेस दिला. त्यानंतर S2D3, त्यानंतर F4 F5, जे मी हा शब्द तुम्हाला अगोदरही मी टाईप करून दाखवलेला आहे. त्यानंतर टाईप करायचं आहे L9 K8, त्यानंतर K8 नंतर J7 J6. ओके, हे शब्द तुम्हाला काय करायचं आहे, 3 लाईन जे आहे ते तुम्हाला टाईप करायचे. आणि नेहमीप्रमाणे आपल्याला जो काही आहे, हे जे वाक्य जे आहे ते मी तुम्हाला नेहमी सांगते की तुम्हाला काय करायचंय, टाईप द अबाव पॅरेग्राफ ॲटलिस्ट 5 टाइम. म्हणजे हे जे काही मी शब्द तुम्हाला दिलेले आहेत, हे जे तुम्हाला शब्द जे दिसतात हे शब्द तुम्हाला काय करायचे, एक पॅरेग्राफ समजायचे आणि एक पॅरेग्राफ तुम्हाला ॲटलिस्ट किती टाइम टाईप करायचे, 5 टाइम टाईप करायचे. ओके, पुन्हा एकदा ही जी PDF आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टाकून देईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करा. साईड बाय साईड कशी लावायची, म्हणजे समोरासमोर कशी लावायची हे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही पाहिलं नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आणि ती समोरासमोर कशी ठेवायची आणि मग प्रॅक्टिस कसं करायचं हे तुम्हाला येऊन जाईल. ओके, अजून तुमचे काही व्हिडिओज या सिरीजच्या संदर्भात होतील, ते तुम्ही ही सिरीज तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे नंबर रो जे आहे त्याच्यावर तुमचा व्यवस्थित हात बसेल. आणि जर आपले जर व्हिडिओ जर आवडत जर असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याच्याच व्यतिरिक्त जर तुम्हाला अजूनही काही टायपिंगमध्ये जर काही प्रॉब्लेम्स येत असतील तर मला कमेंट करा. मी तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.